नमस्कार, वेलकम टू संवाद बाय समक्ष. तरी आज आहे ना, माझ्या डोक्यात मगाचपासून एक गोष्ट चालली ती म्हणजे लहानपणापासून मी स्वतःला एक बॉक्समध्ये बंद करून ठेवलं, ज्याला आपण सेल्फ लिमिटिंग बिलीफ म्हणतो. आता त्यावरच काम करतो आणि लोकांनाही त्याच्यातून बाहेर काढतो. पण माझं सेल्फ लिमिटिंग बिलीफ होतं, आय एम नॉट गुड इनफ. तर मला हे ऐकायचंय की तुझे काही स्वतःबद्दलचे सेल्फ लिमिटिंग बिलीफ होते का, आणि जर होते तर तू त्याच्यावर कसा मात मिळवलास? ऑनेस्टली सेल्फ लिमिटिंग बिलीफ हे जे आपण म्हणतो ते आपल्याला बऱ्याच वेळेला आई वडील म्हणत असतात की जास्त अभ्यास केलास तर थोडे जास्त मार्क मिळतील, किंवा अरे असं करू नकोस पडशील, किंवा अरे हे केलंस तर फटकेल, किंवा असं ज्या पद्धतीत बऱ्याच वेळेला असतं. तर मला असं वाटतं की हो, सेल्फ लिमिटिंग बिलीफ मध्ये मी आत्ताच्या गोष्टीबद्दल म्हणेन की मी आता ज्या क्षेत्रात काम करते आहे, अभिनय क्षेत्रामध्ये, म्हणजे सिरियल आहे किंवा नाटक आहे, सिनेमा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं वाटत राहतं की अरे मी योग्य नाही आहे का, कारण माझ्याकडे एवढी स्पर्धा आहे. म्हणजे आपण ऑडिशन्स देत असतो, आपण जितके प्रयत्न करत असतो, बऱ्याच वेळेला जितके आपण प्रयत्न करतो त्यांना यश मिळतच असं नाही. मग आपण स्वतःला कुठेतरी विचारायला लागतो, अरे मी योग्य नाही आहे का ह्याच्या. मग मला आणि तुला दिसत असतात की इतर जे तुझ्या मागणं आलेले असतात ते देखील पुढे जात असतात. मग आपण कुठेतरी स्वतःला विचारत राहतो की अरे यार, हे माझ्या बरोबर असं का झालं. आणि आपला एक फेवरेट प्रश्न माही असतो की वाय मी, वाय ऑलवेज मी, नाही का. तर मला असं वाटतं की सोशल मीडिया मुळे आपण खूप साऱ्या गोष्टींना ओव्हर एक्सपोज आहोत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नाही कळल्या तरी काही फरक पडणार नाही, त्याही गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपल्याला खूप वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या स्टेटस असलेल्या लोकांची आयुष्य खूप सहज पद्धतीने उपलब्ध आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आपण हे काय करतो, आपण आपल्या आयुष्यातली एक सिच्युएशन घेतो, परिस्थिती घेतो, त्यांची सिच्युएशन घेतो आणि आपण ते मॅच करायला बघतो. आणि त्याच्यातच कुठेतरी असं होतं कंपॅरिझन, मग एन्झायटी की मी तिथे कधी पोहोचणार, मी एवढा सक्सेसफुल कधी होणार, माझं हे कधी होणार. तर मला एक फार आवडीची गोष्ट आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की स्व अध्ययन करत असताना किंवा स्वतःचा आवाज ऐकत असताना मला असं वाटतं की फेसबुकवरती आपण पोस्ट करतो. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. तर मला असं वाटतं ही जी माध्यमं आहेत त्याच्यामध्ये आपण तेच पोस्ट करतो, म्हणजे आपल्या आयुष्यातल्या त्या गोष्टी ज्या आपल्याला लोकांनी बघायला हव्या असतात, त्याच गोष्टी फक्त आपण तिथे पोस्ट करतो. आपण सरसकट सगळं, म्हणजे आपण जेव्हा दुःखी असू, रडत असू, काही लोक तेही पोस्ट करतात, पण ती एक नॅक आहे असं म्हटलं पाहिजे की ते पण कसं एनकॅश करायला पाहिजे. पण सगळीच जण ते करत नाही. जेव्हा वेन यू आर फिलिंग लो, यू नॉट फिलिंग गुड, अपसेट, तेव्हा त्या गोष्टी आपण पोस्ट करत नाही. जेव्हा आपण सगळ्या चांगल्या गोष्टी पोस्ट करत असतो, फक्त चांगल्या गोष्टी म्हणजेच आपलं आयुष्य आहे का, तर नाही. ती आपल्या आयुष्यातली एक गोष्ट आहे जी आपण पोस्ट करतो, नाही का. तर मला असं वाटतं की आपण स्वतःला लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघून जज करणं आणि आपली मतं ठरवणं हे बंद केलं पाहिजे. कारण आपण वागताना आपल्याला असं वाटतं की मी हे असं वागलो तर हिचं काय म्हणणं असेल, किंवा ह्याचं काय म्हणणं असेल, ह्यांची काय रिॲक्शन असेल. आणि ह्यासाठीच ही सगळी उठाठेव आहे की मी हा एक व्हिडिओ असा टाकल्यावरती ह्यांची काय रिॲक्शन येणार आहे, ह्याच्यावरतीच अख्खं पीआरचं गणित चाललेलं आहे सोशल मीडियावरती, नाही का. पण मला असं वाटतं त्याच्यामुळे आपण स्वतःला जास्तीत जास्त, म्हणजे जो आपण म्हणतोय की सेल्फ लिमिटिंग बिलीफ आहे तो जास्त आणि त्याला कसं म्हणतोय की आता एखादी गोष्ट जी निगेटिव्ह आहे त्याला बाहेर जायला योग्य पद्धतीने जर मार्ग मिळाला तर चांगला आहे. पण अनफॉर्च्युनेटली काही गोष्टींमुळे जर त्याला नाही मिळाला तर आपण म्हणतो ना की सारखं आपण डोक्यात कचरा जमा करत राहतो, ज्याचं वेळप्रसंगी म्हणजे वारंवार फ्लश केलं पाहिजे की चल झाली ही गोष्ट, चल ठीक आहे, हे आता मला बेटर पर्पज साठी हे सर्व करत नाहीये, मग ह्या गोष्टीचा निचरा झाला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने स्वतःला जज करणं बंद केलं पाहिजे आणि स्वतःचा पूर्ण ताबा घेतला पाहिजे की टेक चार्ज ऑफ युअर लाईफ, की तुम्हाला जे करायचं आहे आयुष्यामध्ये, मग ते रिलेशनशिपमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, पैसे कमवण्याच्या बाबतीत असेल किंवा इतर अनेक कुठल्याही बाबतीत असेल, मला वाटतं त्याचा चार्ज आपण घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने सॉर्ट होतील असं मला वाटतं. तुला काय वाटतं?
नाही, ऍब्सोल्युटली. आय थिंक स्वतःच्या जीवनाचा ताबा घेणं, बी इन चार्ज ऑफ युअर लाईफ, इन चार्ज इज व्हॉट इज नीडेड. आणि ह्या आपण जे म्हणतो की सेल्फ लिमिटिंग बिलीफ वरती माझा एक मस्त फंड आहे. कारण आपल्याला सारखं असं वाटतं होतं की अरे मी लॅकिंग आहे, मी कमी आहे, याच्यापेक्षा कमी आहे. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो आपल्याला कोणाला तरी मॅच करायचं असतं. आणि मला असं वाटतं की आपल्या डोक्यात आपल्याच बरोबर कंपॅरिझन असेल तर नथिंग लाईक इट, की काल मी दुसऱ्या पायरीवर होते, आज मी चौथ्या पायरीवर आहे, व्हेरी गुड, शाबासकी द्यायचं आणि पुढे जायचं. तर या निमित्ताने मला एक माझा फंडा शेअर करायला आवडेल तुमच्या बरोबर की आय टेक कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ऍक्शन्स अँड माय बिहेवियर, नॉट व्हॉट यू थिंक अबाउट इट. म्हणजे कसं आहे की आपण जे वागतो आहे ते रिस्पॉन्सिबली पण वागणार. म्हणजे आपण आतोताईपणे काही वागणार नाही, विचार करणार नाही, त्याच्यामुळे आपण रिस्पॉन्सिबली विचार करणार. पण आपण विचार केल्यानंतर आपल्याला त्याचं काय म्हणतात की ती संपूर्ण जबाबदारी आपली आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित वागायला लागणार. पण त्याचा तू काय अर्थ काढतोस, त्यावेळेला तू कुठल्या सिच्युएशन मध्ये असशील, तुझ्या डोक्यात काय विचार असतील, तू चिडला आहेस का, खुश आहेस का, दुःखी आहेस, त्याच्यानुसार तू जज करत राहणार. त्याच्यामुळे माझ्या कृतीची पूर्णपणे जबाबदारी मी घेते. पण मी तुला फ्रीडम पण देते की तुला त्याचा जे काय अर्थ काढायचा आहे, जे काय विचार करायचे ते तू कर, नाही का. म्हणजे आपण स्वतःला मुक्त करून टाकायचं त्याच्यातनं. सो हा माझा फंडा आहे आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा असा काही फंडा आहे का. तर तुमचे असे काही फंडे असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला असं झालं अरे यार ह्याच्यामुळे ना मज्जा आली, किंवा ह्याच्यामुळे मला आपण स्वतःला एक छोटंसं स्वातंत्र्य जास्त दिलं, असा तुमचा जर काही फंडा असेल तर नक्की आमच्या बरोबर शेअर करा. आणि मे बी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा फंडा आम्हाला आवडला तर आम्ही तुमच्या नावासकट तो मेन्शन पण करू. आणि म्हणजे तुम्हाला मज्जा पण येईल. म्हणजे आपण असे खूप छान छान फंडे ठेवून अजून एकमेकांबरोबरचा संवाद जास्त बळकट करू शकतो. तर हा आहे संवाद बाय समक्ष, स्वतःला स्वतःशी जोडणारा. नमस्कार.